गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये शिरली, ओढणीने गळा दाबला. पुण्यात तरुणीकडून वृद्ध महिलेवर हल्ला. संपूर्ण घटना काय आहे ते आपण पाहूच, पण अगोदर एक विनंती आहे. तुम्ही बातमी बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून चांगल्या बातम्या द्यायला. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. पाणी पोलिसांना फोन कर आणि म्हाळुंगे पाडाळे येथे 2 तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे एका स्थानिक महिलेचा जीव वाचला. चोरी करणारी एक 20 वर्षाची तरुणी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. ही तरुणी वयोवृद्ध महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये 4थ्या मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली. तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. अजून काय आहे सांग अशी धमकी दिली. वयोवृद्ध महिला प्रतिकार करत होती, पण तिला ओढून बाथरूमच्या संडासच्या भांड्यात तिचे डोके कोंबले. वरून पाणी सोडले. गुदमरून महिला मारणार तेवढ्यात तिने डोकं फिरवले. मला मारू नकोस, तुला कानातील व इतर सगळं सोनं पैसे देते, मला सोड. वृद्ध महिलेने कानातील कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्याने ओरडली, मला वाचवा. समोर एका कुटुंबातील एक महिला गॅलरीत उभी होती. तिने मुलांना हा प्रकार सांगितला आणि हे सर्वजण काही वेळात तेथे पोहोचले आणि दार तोडून महिलेला वाचवले. त्यांनी तरुणीला पकडून ठेवले. आता आपली खैर नाही हे ओळखून बॅगेतील गंठण काढून दिलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार 31 जानेवारीला घडला होता. पोलिसांना